आणि आपण बघतोय की गेले आठवडाभर या तालुक्यातील एक राजकीय स्वरूपात चाललेल्या ज्या काही घडामोडी आहेत का सर्वच जण या ठिकाणी बोलतात आहेत की अकोला तालुक्याची ही जी काही अकोला तालुका एज्युकेशन सोसायटी आहे या सोसायटीवरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप या ठिकाणी चाललेले होते आणि हे आरोप चालल्यानंतर त्यामध्ये कुठेतरी कोणतरी वैयक्तिक टीका टिप्पणी करायचं। ही संस्था यापूर्वी देखील वंदनीय मधुकरराव पिचड साहेबांनी या अगोदरही या ठिकाणी सांगितलं होतं ही संस्था कुणाच्या एकाच्या मालकीची नाही आणि आजही या ठिकाणी कामकाज करत असताना मी हे पुन्हा एकदा आपल्या सर्व तालुक्यातील जनतेला सांगू इच्छितो का ही संस्था कुणाही एका मालकाची राहणार नाही, ही सर्वसामान्यांची आहे, ही सर्वसामान्यांचीच राहील हे आवर्जून या निमित्ताने आपल्याला सर्वांना सांगतो। आणि हे करत असताना ज्या पद्धतीने कार्यकारिणीवरती आरोप करण्यात आले, भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले, त्यात पुढे जाऊन कुठेतरी संस्थेवरती गुणवत्तेवरती आरोप करण्यात आले आणि हे जर एकंदरीत सगळं जर पाहिलं तर मागच्या 2022ला देखील आपण पाहतो का 2022ला ज्यावेळेस सुरुवात झाली आंदोलनाची त्यावेळेस या ठिकाणी आपण 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल झाला आणि निकालानंतर ज्यावेळेस ॲडमिशन होतात हे ॲडमिशन होत असतानाच अशा पद्धतीचे आरोप होतात। वास्तविकरित्या या ठिकाणी 2 पत्रकार परिषदा झाल्या, त्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक ठिकाणी ते जे काही मान्यवर बसलेले होते प्रत्येकाच्या वैयक्तिक कुठं ना कुठं संस्था आहेत, त्या संस्थेंना कदाचित लाभ व्हावा का काय किंवा बाहेरच्या संस्थेंना देखील, कारण की जसं आपण म्हणतो का 10वी-12वीचं ठीक आहे परंतु MBMCचं असेल किंवा पॉलिटेक्निकच्या असतील तर बाहेरच्या कोणाची कोणीतरी सुपारी घेऊन काम करतं का काय, कारण की इथं जर ओरडलं का इथली गुणवत्ता डाचते। त्यामुळे कदाचित या ठिकाणी इथं येणारा जो काही विद्यार्थी आहे किंवा त्याचे पालक असतील त्यांच्यावर हा कुठेतरी या गोष्टींचा प्रादुर्भाव होऊन पर्यायाने या ठिकाणी दुसरीकडे शिक्षणासाठी जातात का काय, कारण की 2022 नंतर हा थोडासा प्रत्यय या ठिकाणी आलेला पाहायला भेटतोय। काही 2022ला काही या आंदोलनानंतर काही आपले या ठिकाणचे जर पाहिलं तर जवळपास 400 ते 500 ॲडमिशन या ठिकाणी आपल्या विद्यालयाचे कमी झालेले आपल्याला पाहायला भेटतात त्या आंदोलनानंतरचे। मग आता पुन्हा एकदा या ठिकाणी याच पद्धतीचे काही वल्गना या ठिकाणी सुरू आहे, ज्यावेळेस एकीकडे सगळ्या गोष्टी पाहत असताना आज राजकीय टिकट मला करायची नाही, त्याला वेगळं व्यासपीठ आहे। वंदनीय पिचड साहेबांनी नेहमी सांगितलं का या जे काही अकोला एज्युकेशन संस्था आहे ही सर्वसामान्यांची, सर्वपक्षीय सर्व कार्यकर्ते घेऊन याच्यामध्ये आल्यानंतर शिक्षणाचा विषय घेतला पाहिजे आणि शिक्षण विषय घेऊनच खऱ्या अर्थाने पुढे गेलो पाहिजे। आजही या ठिकाणी इथं आल्यानंतर माझ्या अगोदरच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी आपल्याला सांगितलं असेल, मी आजपर्यंत एका वंदनीय मधुकरराव पिचड साहेबांचं निधन झाल्यानंतर एकाही शब्दाने मला ट्रस्टी करायचं आहे किंवा चीफ ट्रस्टी करायचं आहे किंवा मला या ठिकाणी माझ्या मिसेसला माझ्या मिसेसला कार्यकारिणीचं सदस्य करायचं आहे किंवा माझ्या मिसेसला या ठिकाणी नव्याने सभासद करायचं आहे, माझ्या आईला सभासद करायचं आहे, अशी एकही शब्द आजपर्यंत मी बोललेलो नाही। आणि ही कार्यकारिणी देखील या ठिकाणी मान्य करते का जर मी त्या गोष्टी चर्चेला आल्याच नाहीत तर मग हा उहापोह या ठिकाणी तालुक्यातील जनतेला भ्रमित करायचं आणि वेगळ्या पद्धतीने सांगायचं आम्हाला कळालं सोर्सनुसार। अहो तुमचे सोर्स जसे आहेत तसे माझे सोर्स पण आहेत, बोलायला गेलं तर खूप काही चर्चा होऊ शकतात परंतु ते हे व्यासपीठ नाही हे मला या ठिकाणी वंदनीय पिचड साहेबांनी सांगितलेलं आहे। साहेबांचा सर्व गोष्टींचा आदर करून आम्ही या ठिकाणी ही सर्व बसलेली मंडळी देखील ज्यावेळेस ही कार्यकारिणी झाली ती कार्यकारिणी करत असताना प्रत्येक तालुक्यातील जेवढे पक्ष आहेत त्या पक्षाच्या अध्यक्षांना पत्र दिले, त्या पक्षाच्या अध्यक्षांकडून या ठिकाणी नावं आली आणि नावं आल्यानंतर ही कार्यकारिणी या ठिकाणी स्थापित झालेली होती। आणि ही कार्यकारिणी स्थापित होत असताना त्यावेळेस वंदनीय आदरणीय गायकर साहेब देखील त्या ट्रस्टी म्हणून कामकाज पाहत होते आणि मग पाहत असताना या ठिकाणी आपण बघतो का कुणाचं तरी काहीतरी काय दुखलं किंवा काय झालं हे मला माहीत नाही, का कुणाला घेतलं कोण राहिलं याच्यातलं काही मला माहीत नाही, परंतु ज्यावेळेस मी पाहतो का ही कार्यकारिणी ज्या ज्या पक्षाच्या अध्यक्षांनी साहेबांकडे वंदनीय मधुकरराव पिचड साहेबांकडे ज्या ज्या अध्यक्षांनी पत्र दिले होते त्या पत्रानुसार ही संपूर्ण कार्यकारिणी गठीत झालेली आपल्याला पाहायला भेटते। मग या ठिकाणी आम्ही बघतो की मागच्या कालखंडात गठीत झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाले, आंदोलनं झाल्यानंतर त्या ठिकाणी काहींनी
अतिशय काही या अगोदरचे जे राजीनामे दिलेले असतील ते देखील अनेक पदाधिकारी अनेक वर्ष या ठिकाणी अनेक पदांवरती पदाधिकारी म्हणून काम केलेलं आहे किंवा कार्यकारिणीचे सदस्य म्हणून देखील काम केलेलं आहेत, त्याच्यामध्ये अनेक मान्यवर देखील होते। मग या मान्यवरांना राजीनामा द्यायला या ठिकाणी कार्यकारिणीने कोणीही सांगितलं नाही किंवा ट्रस्टींनी कोणीही सांगितलेलं नाही। आज जर त्यांचे वैयक्तिक राजीनामे जर पाहिले तर कौटुंबिक कारणास्तव आम्ही या ठिकाणी राजीनामे देत आहोत अशाच आशयाचं पत्र या ठिकाणी आलेलं होतं। जर त्या ठिकाणी माननीय आमदार महोदय या ठिकाणी सांगत होते की दबाव टाकण्यासाठी, मग दबाव टाकण्यासाठी आमदार महोदय या ठिकाणी त्यामध्ये काही वेगळा उल्लेख करणं गरजेचं होतं, परंतु तसा कुठलाही उल्लेख न करता केवळ या ठिकाणी फक्त आणि फक्त कौटुंबिक कारणास्तव दिलेले राजीनामे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। आणि मग राजीनामे तुमच्याकडे जर सपोर्ट केले होते, कारण की गायकर साहेबांचं एक भाषण मी पाहिलं की हे सर्व राजीनामे आम्ही माननीय आमदार महोदयांकडे दिलेले होते, मग पक्षाच्या नेतृत्वाकडे दिलेले राजीनामे त्यांनी या ठिकाणी ट्रस्टींसमोर सादर का केले? त्यांनी सांगायचं होतं की अशा पद्धतीने कार्यकारिणीच्या मध्ये जे काही त्यांना अडचणी असतील त्या अडचणी माननीय चीफ ट्रस्टींसमोर किंवा ट्रस्टींसमोर मांडून ते प्रश्न हाताळणं गरजेचं होतं। त्यांनी नाहक कारण नसताना या ठिकाणी जे राजीनामे झालेले त्यांचा बळी दिला असं माझ्यासारख्याला तरी या ठिकाणी वाटतं। का त्यांची कुठलीही चूक नसताना ज्यांनी म्हणजे फक्त आणि फक्त का मी पक्षाचा अमुक आहे ते अमुक असल्यामुळं तुम्ही राजीनामे द्या आणि ते राजीनामे दिलेले आपल्याला पाहायला भेटतात आहे। मग त्या ठिकाणी आपण बघतो का राजीनामे आल्यानंतर पुढची प्रक्रिया जी आहे का एकीकडे आपण म्हणतो की चर्चेचं स्वरूप आपल्याला पाहायला भेटतंय का त्या दरम्यानच्या कालखंडात चर्चेचं स्वरूप सुरू झालं। आम्ही त्या गोष्टीचा नाकारत नाही। वंदनीय मधुकरराव पिचड साहेबांनी या ठिकाणी जे काही असलेले मुद्दे होते त्या मुद्द्यांवरती या ठिकाणी लिखित स्वरूपाचा करार, त्यामध्ये एकमेव संस्थेकडून ट्रस्टी असलेले वंदनीय मधुकरराव पिचड साहेब एकमेव त्या कमिटीमध्ये होते। बाकीचे सर्व सदस्य जे आहेत ते त्यांनी सांगितलेले आमदारांनी त्यांच्याबरोबरचे जे काय असणारी जी मंडळी होती त्या मंडळींनी सांगितलेले त्यामध्ये नावं होती। मग ही सर्व नावं असताना देखील त्या ठिकाणी जो काही झालेली चर्चानुसार ज्या काही गोष्टी झाल्या होत्या, आता या गोष्टी इथंच थांबाव्यात आणि त्यानंतर या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची संस्थेची बदनामी होईल किंवा या ठिकाणी संस्थेच्या हितास बाधा होईल किंवा विद्यार्थ्यांवरती या ठिकाणी प्रवेश घेताना काही अडचण निर्माण होईल या संस्थेला, असे कुठलंही वर्तन या ठिकाणी इथून पुढे करायचं नाही। आणि हे तुमच्याकडूनही पाळा आणि आमच्याकडूनही पाळता, या दोन्ही गोष्टी ज्यावेळेस सामंजस्यपणे या ठिकाणी चर्चा झाल्या आणि मग या चर्चा झाल्यानंतर काही दिवसातच आपल्याला पाहायला भेटतात का काही पत्रकार परिषदा त्या ठिकाणी झाल्या आणि या पत्रकार परिषदांमध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा तोच सूर पुन्हा एकदा या ठिकाणी आवळायचं काम या ठिकाणी झालं। आणि मग हे सगळं होत असताना आपण पाहिलं का ज्यावेळेस पत्रकार परिषदा घेऊन साहेबांवरती असेल किंवा संस्थेच्या विश्वस्तांवरती असेल किंवा त्याबरोबर या ठिकाणी नवीन विश्वस्त नेमले होते त्यांच्यावर आरोप असतील, त्याचबरोबर या ठिकाणी कार्यकारिणीवरती आरोप होते आणि पुन्हा एकदा या ठिकाणी संस्थेच्या गुणवत्तेवर देखील त्या पत्रकार परिषदेमधून उहापोह करण्यात आला। त्यानंतर या ठिकाणी वंदनीय पिचड साहेबांनी एक प्रसिद्धीपत्रक काढलं होतं आणि या प्रसिद्धीपत्रकानंतर तुमच्याकडून जसं जो कराराला बाधा पोहोचली आणि बाधा पोहोचल्यानंतर तुम्ही जो करार मोडला तो तुम्ही करार मोडल्यानंतर आमच्याकडूनही हा करार रद्दबाबत ठरवावा अशा आशयाचं वर्तमानपत्रात देखील आणि प्रेस नोट देखील आलेली होती। त्यानुसार हे सर्व काम आपल्या सर्वच वर्तमानपत्रामध्ये त्यावेळेस आपणही या ठिकाणी सर्वांनी त्या बाबतीतली जाहीरपणे या ठिकाणी प्रेस नोट देखील दिली होती आणि पत्रकामध्ये देखील पेपरमध्ये देखील आलेलं आपल्याला पाहायला भेटते। आणि हे सगळं कामकाज होत असताना देखील आम्ही पाहतो की केवळ या ठिकाणी व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप लावायचे। आज मी तिला या ठिकाणी संस्थेच्या मध्ये कामकाज करत असताना दरवर्षीला आपल्याला एक माहिती असेल का या सार्वजनिक संस्था असल्याने यांना ऑडिट आहे आणि या ऑडिट असल्यामुळे या ठिकाणी आपण पाहतो दरवर्षाचं मार्च हेचं जे काही आर्थिक वर्ष आपल्याकडे या ठिकाणी भारतामध्ये मार्च एंड आपल्याला आर्थिक वर्ष पकडलं जातं आणि या मार्च एंड नंतर या ठिकाणी जे काही ऑडिट असेल हे ऑडिटचं काम त्या ठिकाणी सुरू होतं। सुरू झाल्यानंतर ऑडिट काय महिन्या 2 महिन्यात या ठिकाणी संपतं आणि महिन्या 2 महिन्यानंतर ऑडिट संपल्यानंतर आपण पाहतो का साधारणपणे आपल्या तालुक्यामध्ये किंवा जनरली सगळीकडेच सहकारातल्या सप्टेंबर अखेरपर्यंत वार्षिक मीटिंगा या ठिकाणी घेत असतात। काल परवा या ठिकाणी आमदार महोदयांनी या ठिकाणी पत्र पाठवलेलं होतं का संस्थेच्या बद्दलची माहिती मिळावी आणि त्याबरोबर कायम विश्वस्तांमधून काय काय झालेलं याच्या संदर्भातली आहे।
का एकंदरीत या सर्व गोष्टींचं त्यांचं उत्तर देखील त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं का संस्थेवरती या ठिकाणी त्यांनी जे मांडलेल्या गोष्टी होत्या त्या मांडलेल्या गोष्टींमधूनच सांगतो का एकीकडं त्या कराराच्या संदर्भात एकीकडं कायदेशीर गोष्टी करायच्या, कायदेशीर बाबी करायच्या, संस्थेच्या जे काही ट्रस्ट म्हणजे ज्या काही आपण साहेबांनी केलेली जी काही बॉडी होती या बॉडीवरती आक्षेप आणणारं त्या ठिकाणी कोर्टामध्ये चॅलेंज सुरू आहे। विश्वस्त म्हणून गायकवाड साहेबांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचं या ठिकाणी कोर्ट केस चालू आहे। गिरिजाजी पद या ठिकाणी नव्याने विश्वस्त घेतलं होतं, त्यांचं विश्वस्त पद मंजूर करू नये म्हणून त्या ठिकाणी कोर्ट केस चालू आहेत। मग ह्या सर्व केसेस एकीकडे चालू असायच्या आणि दुसरीकडे चर्चा सुरू असायची। मग चर्चा सुरू करत असताना या सर्व गोष्टींवरती कुठेतरी सकारात्मक चर्चा व्हावी, ज्या काही कोर्ट केसेस असेल त्या या ठिकाणी थांबाव्यात, जी चर्चा असेल ही चर्चेला पुढे जावं या पद्धतीचं चर्चा त्या कालखंडात झालेली होती। परंतु दुर्दैवाने त्या पद्धतीचं त्यांच्या समोरच्यांकडून वागलं गेलं नसल्यामुळं साहेबांनी त्या ठिकाणी शेवटचा पर्याय जे काही दिलेलं या ठिकाणी लेखी पत्र होतं त्याचा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं का तो देखील त्यांच्याकडून आपल्याकडून त्यांनी मोडल्यामुळे या ठिकाणी संस्थेकडून देखील मोडल्याचं जाहीर करण्यात आलेलं होतं। आज मी विचारू इच्छितो का काल परवा या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये काही गोष्टी या ठिकाणी चर्चा केल्या गेल्या आणि या चर्चा करत असताना मगाशी म्हटलं तसं का जर वार्षिक मीटिंग आपली सप्टेंबर अखेर होत असताना आमदार महोदयांनी त्याच्यामध्ये म्हटलं होतं का वार्षिक मीटिंग घेण्यात यावी, जोपर्यंत आर्थिक जे काही वर्ष आहेत त्या आर्थिक वर्षातला ताळेबंद सादर होत नाही, ऑडिट होत नाही, तोपर्यंत जनरल मीटिंग समोर काय मुद्दे घेऊन जावं याही बाबतीतला संशय किंवा या ठिकाणी चर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। परंतु ज्यावेळेस सर्वांमध्ये चर्चा झाल्यानंतर ऑडिट रिपोर्टचं आपलं काम संपावं आणि त्यानंतर आपण या ठिकाणी जनरल मीटिंग घेऊ अशा पद्धतीची चर्चा देखील आमची झालेली होती। आज या ठिकाणी विचारायचं येत होतं तेच पत्र या ठिकाणी हेच उत्तर माननीय आमदार महोदयांना देण्यात आलेलं होतं। परंतु आणि त्याच्या उपरांत पिचड कुटुंबियामधला एकही सदस्य यापुढं की आतापर्यंत अर्ज प्राथमिक सदस्याचा अर्ज केलेला नाही हे देखील सांगण्यात आलेलं होतं। तरी परंतु या ठिकाणी चर्चांना काहीतरी वेगळं हवा द्यायची, वेगळं स्वरूप द्यायचं आणि कुठेतरी या ठिकाणी राजकारण आहे ते राजकारण या ठिकाणी पार पाडायचं अशा स्वरूपाचं काही कामकाज या ठिकाणी चाललेलं आम्हाला पाहायला भेटतंय। हे कामकाज होत असताना दुसरीकडे जर पाहिलं तर आज आपण बघतो का संस्थेच्या घटनेनुसार जी घटना 1972ला डॉक्टर दादासाहेब रुपते साहेब यांनी या ठिकाणी घेतली, स्वीकारल्यानंतर त्यामध्ये असणारे अमित भांगरे यांचे आजोबा कैलासवासी मान्य यशवंतरावजी भांगरे साहेब त्यावेळेचे आमदार होते, ते त्या ठिकाणी कार्यकारिणीत होते। त्याचबरोबर संस्थेचे पदाधिकारी म्हणून अध्यक्ष म्हणून माननीय स्वर्गीय भाऊसाहेब हांडे साहेब या ठिकाणी कार्यरत होते। आणि ही जी काही 1978ची जी काही घटनाबदल म्हणतो त्या घटनेबद्दल करत असताना त्या ठिकाणी विश्वस्त म्हणून कोण कोण होते, माननीय दादासाहेब रुपवते, माननीय LK शहा, माननीय यशवंतराव भांगरे आणि माननीय बाहा नायकवाडी सर हे या ठिकाणी विश्वस्त म्हणून होते। पदाधिकारी कोण होते, पदाधिकारी म्हणून माननीय भाऊसाहेब हांडे होते, त्याचबरोबर माननीय PG भांगरे सर होते, त्याचबरोबर माननीय TR मालुंजकर या ठिकाणी सेक्रेटरी म्हणून होते, माननीय अण्णासाहेब देशमुख सहसेक्रेटरी होते आणि माननीय साधू पाटील आवारी खजिनदार म्हणून त्या ठिकाणी होते। आणि मग हे सर्व असताना जो काय आरोप लागतोय का पिचडांनी घटना बदलली, पिचड त्यावेळेस कार्यकारिणीमध्ये होते, कारण की 72 साली ज्यावेळेस या कॉलेजची स्थापना करायची ठरली तर 72 साली आपल्या सर्वांना माहिती आहे ज्याचा उल्लेख समोरच्यांकडून होतोय आणि आमच्या सर्वांकडून होतोय, कारण की ती एकमेव घटना या तालुक्यातील आहे का 1972 सालच्या दुष्काळामध्ये जर या ठिकाणी कॉलेजला या ठिकाणी पैसा उभा करायचा होता तर हा पैसा उभा करण्याच्या कामी तत्कालीन सभापती माननीय मधुकरराव पिचड साहेब त्या ठिकाणी होते। त्यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं होतं की या ठिकाणी संस्था उभी करायची आहे, आपल्याला रोजगार हमीतून प्रत्येकाकडून 1-1 रुपया त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि मग हा पैसा अशा पद्धतीने घेता येत नाही, त्याकरता त्या ठिकाणी आपल्या संस्थेकडून विशेष जिल्हा परिषदेला ठराव मांडण्यात आला होता आणि त्या विशेष ठरावानुसार तत्कालीन माननीय दादासाहेब रुपते साहेबांनी जे कोणी पदाधिकारी होते त्या पदाधिकाऱ्यांना सांगून तो ठराव पास करून दिला का एखाद्या चांगल्या
तालुक्यातील शैक्षणिक काम पुढे नेण्यासाठी अशा पद्धतीचा जर काही काम उभं राहत असेल तर त्याला या ठिकाणी 1 रुपया प्रत्येक माणसाकडून 1 रुपया देण्याचं तो ठराव जिल्हा परिषदेने देखील केला होता आणि त्यानुसार ही ठिकाणी सगळी 1-1 रुपयाची आकारणी करून खऱ्या अर्थाने हे पैसा जमवण्याचं काम पिचड साहेबांकडे त्या काळी देण्यात आलेलं होतं आणि माझ्या मते त्यावेळेस उपसभापती म्हणून माननीय किशन नाना आरोटे साहेब त्या ठिकाणी होते आणि ह्या सर्व माणसांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्या पद्धतीने हा पैसा उभा करून दिला त्यानंतर इमारती सुरू झाल्या इमारती सुरू झाल्यानंतर मान्यता ज्या होत्या त्या मान्यता आहेत गेल्या जर मान्यतांचं सांगायचं झालं तर नक्की या ठिकाणी सांगू इच्छितो का ज्यावेळेस आपली ही संस्था सुरुवात झाली तर त्या काळी 74 साली आपली ही पहिले कला वाणिज्य विज्ञान दादासाहेब रुपदे महाविद्यालयाची 1974 साली या ठिकाणी आपल्याला ही मान्यता आली त्यानंतर आपण बघतो की 1972 नंतर किंवा 74 नंतर 1980 साली तालुक्याचे आमदार माननीय मधुकरराव पिचड साहेब झाले त्यानंतर या ठिकाणी आपण बघतो की 1985 साली औद्योगिक प्रशिक्षण केंद्र अकोले ITI याची मान्यता आली त्यानंतर आमदेश्वर विद्यालय आंबोळ याची 1987 साली मंजुरी आली त्याचबरोबर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मंजुरी याची जी काही मान्यता आहे ती मान्यता खऱ्या अर्थाने 1987 साली या ठिकाणी आली त्यानंतर आपण बघतो की माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेंडी याची 1989 साली या ठिकाणी मान्यता आली त्यानंतर भैरवनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज चास याची 1991 साली या ठिकाणी मंजुरी आली कन्या विद्या मंदिर अकोले याची 1991 साली याची मान्यता त्या ठिकाणी आली त्याचबरोबर या ठिकाणी शेषनारायण विद्यालय कुंभेफळ याची 1993 साली मंजुरी आली त्याचबरोबर सरस्वती विद्यालय ज्युनियर कॉलेज धामणगाव पाट याची 1993 साली मंजुरी आली त्याचबरोबर भारतरत्न राजीव गांधी विद्यालय धामणगाव आवरी याची 1998 साली मंजुरी आली त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर विद्यालय ढोकरी याची 2000 साली या ठिकाणी ही मंजुरी आली त्याचबरोबर हबप सावित्रीबाई विद्या मंदिर विठे याची 2009 साली कारण की या संस्थेच्याबद्दल सांगत असताना जरूर सांगितलं गेलं पाहिजे ही संस्था पूर्वी वेगळ्या संस्थेकडे होती आणि गावकऱ्यांचं आणि त्या संस्थेचे अनेक वर्ष वादांकित झाली आणि वाद झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या गावकऱ्यांनी सर्वांनी निर्णय घेतला आणि त्यानंतर या ठिकाणी ही संस्था अकोला तालुका एज्युकेशनला जोडावी म्हणून त्या ठिकाणी ठराव झाला आणि 2009 साली ही सावित्रीबाई हबप सावित्रीबाई विद्या मंदिर विठे हिची 2009 साली या ठिकाणी मान्यता आली त्याचबरोबर कला वाणिज्य महाविद्यालय शेंडीचं जे आहे ते 2006ला याची मंजुरी आली संत कोंडाजी बाबा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय कोतुळ 2007 साली याची मंजुरी आली टेक्निकल कॅम्पस MBA MCA याची 2011 साली याची आपल्याला मंजुरी आली त्याचबरोबर या ठिकाणी BBAची आहे ती 2008 साली आपल्याला या ठिकाणी मंजुरी आलेली होती BCAची आहे ती 2006 साली आपल्याला मंजुरी आलेली होती मग BCS साठी आपल्याला 2008 साली मंजुरी आलेली होती त्याच्यानंतर MA आणि MSc याच्यासाठी 2006 ला आपल्याला MA ची मान्यता आली आणि MSc ची मान्यता 2008 साली आली त्याचबरोबर या ठिकाणी यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या नाशिक अंतर्गत YCMO अंतर्गत आपल्याला 2004 ला आपल्याला या ठिकाणी आपलं सेंटर आणि आपल्याला याची मान्यता आली त्याचबरोबर या ठिकाणी कला वाणिज्य महाविद्यालय शमशेरपूरला 2012 ला खऱ्या अर्थाने याची मान्यता आली परफेक्ट इंटरनॅशनल स्कूलची स्थापना जी आहे ती आपली 2016 साली या ठिकाणी आली आणि मागच्या वर्षी आपल्याला या ठिकाणी परफेक्ट इंटरनॅशनल स्कूल आपण CBSE पॅटर्ननुसार त्याची मान्यता आपल्याला मागच्या वर्षामध्ये या ठिकाणी भेटलेली आहे या सगळ्या मान्यता देत असताना खऱ्या अर्थाने वंदनीय मधुकरराव पिचड साहेबांनी त्यांच्या मंत्रिपदाचा कामकाज असू द्या आमदारकी पदाचा कामकाज असू द्या याचा वापर करून खऱ्या अर्थाने ही संस्था वाटचाल करायच्या दृष्टिकोनातून या संस्थेला लागणाऱ्या ज्या काही परवानग्या असतील या परवानग्या स्थानिक गावातील सर्व ज्या गावातील मंडळी असतील या स्थानिक गावकऱ्यांनी आणि साहेबांकडे येऊन त्या पद्धतीच्या मान्यता आपल्याला घेतलेल्या आपल्याला पाहायला भेटतात आहेत आणि निश्चित स्वरूपाचं हे कामकाज होत असताना ही संस्था पुढे गेली पाहिजे या तालुक्यातील गोरगरीब माणसांना शिक्षणाकरता खऱ्या अर्थाने दारं उघडली गेली पाहिजे चांगलं शिक्षण या तालुक्यात घेतलं पाहिजे या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने या गोष्टीचा कार्यक्रम हा शिक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला आणि हाती घेतलेला कार्यक्रम पुढे गेलेला आपल्याला पाहायला भेटतोय आणि हा पुढे जात असताना मगाशी सांगितलं तसं का या संस्थेवरती बोलत असताना तालुक्यातील विधितज्ञ तथा आपल्या या बार असोसिएशनचे अध्यक्ष एका
संस्थेचे म्हणजे तेही देखील एक संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि अकोला शहरामध्ये जे काही आपण म्हणतो की एक मोठे बिल्डर म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहेत ते ॲडव्होकेट मनकर साहेब, त्यांनी देखील या ठिकाणी संस्थेवरती किंवा या ठिकाणी व्यक्तिशः आरोप करण्यात आले होते. तर त्यांना सगळ्यांना आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो का आजची जर परिस्थिती पाहिली तर टेक्निकल म्हणजे जर पाहिलं तर एकंदरीत कायद्यानुसार पाहिलं तर काय आहे, तर त्यांना बहुतेक माझ्यापेक्षा जास्त विधित नाही, कायदे त्यांना माहिती असतील, परंतु आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो विश्वस्त म्हणून या ठिकाणी 4 जागा आहेत. विश्वस्त म्हणून आपल्या 4 जागा आहेत. स्वीकृत म्हणून 3 जागा आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहेत. कमिटी ही 15 मेंबरची कमिटी असते आणि त्यामध्ये 5 जे आहेत ते 5 पदाधिकारी असतात. आज मी तिला जर पाहिलं तर एकीकडे तेच म्हणतात काय गायकर साहेबांचा राजीनामा आलेला आहे आणि तो राजीनामा आल्यानंतर त्या ठिकाणी कोर्टामध्ये आम्ही चॅलेंज केलेलं आहे, त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे ती कोर्टमध्ये असलेली बाब आहे हे आपण असं समजूया. त्यानंतर दुसरे जे विश्वस्त आहेत माननीय जाधव साहेबांच्या नियुक्तीला देखील त्यांनी चॅलेंज केलेलं आहे. म्हणजे ती देखील बाब आपण म्हणूया की कोर्टात आली. त्यानंतर या ठिकाणी एक सदस्य जे आहेत 2 सदस्य शिल्लक राहतात. त्या 2 सदस्यांपैकी वंदनीय मधुकरराव पिचड साहेबांचं निधन झालं, त्याच्यामुळे ती जागा रिक्त झाली आणि आज मी तिला एक जागा जी आहे ती एक जागेवरती मी विश्वस्त म्हणून काम पाहतोय. मग जर त्या ठिकाणी 2 जागेंना त्या ठिकाणी चॅलेंज सुरू आहे त्यांच्या म्हणण्यानुसार जर चॅलेंज सुरू आहे कोर्टात आहेत तर नवीन जागा भरायच्या कशा? एक जागा आज मी तिला फक्त रिक्त दिसते. हां, राहिली गोष्ट या ठिकाणी आपण पाहतो का या सर्व गोष्टी कहत असताना यापूर्वी देखील जोपर्यंत या ठिकाणी असं आहे की एकदा ते जे विधितज्ञ आहेत त्यांना देखील विचारू इच्छितो की कोर्टामध्ये केस असल्यानंतर दुसरीकडे या पद्धतीची भरती किंवा या ठिकाणी काही जर निर्णय घेतले तर ते कायद्यानुसार किंवा जी काही संस्थेची घटना आहे या घटनेनुसार बरोबर ठरत नाहीत असं माझ्यासारख्याला या ठिकाणी वाटतंय. जर त्या ठिकाणी कोर्टामध्ये असलेल्या गोष्टी असतील तर कोर्टाचा निकाल येईपर्यंत त्यांनी थांबावं, आम्ही थांबायला तयार आहोत. त्यानंतर ज्या गोष्टी येतील त्या गोष्टी आल्यानंतर सविस्तर चर्चा होतील आणि चर्चा करायला आम्ही कधी नाही म्हणतोय. ही संस्था सर्वसामान्य माणसाची आहे. सर्वसामान्य माणूस या ठिकाणी ताटमानेने आला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही पिचड साहेबांनी काम केलं. आम्ही सर्वजण साहेबांच्या आदेशाने किंवा साहेबांच्या मार्गदर्शनाने आम्ही सर्वजण काम करतोय. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय किंचितही साहेबांच्या ज्या मनाच्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यात कुठेही वेगळं काम जे आहे ते या ठिकाणी होणार नाही ही खात्री सर्वसामान्य माणसांना या ठिकाणी देऊ इच्छितो. ही संस्था सर्वसामान्य माणसाची आहे, ही सर्वसामान्य माणसांचीच राहील ही आज मी तिने पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आणि सर्व तमाम अकोलेकरांना या ठिकाणी सांगू इच्छितो. आज त्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी आहेत. काही एकीकडे पाहतोय की वेगवेगळ्या स्वरूपात पाहिल्यानंतर काही गोष्टी झालेल्या आहेत, परंतु त्या गोष्टी होत असताना कुठेतरी आमदार महोदयांकडून व्यक्तिशः पिचड साहेबांचा एकेरी उल्लेख करणं हे थोडं कुठेतरी मला खटकलेल्या गोष्टी आहेत. कारण की एखाद्या व्यक्तीची दुश्मनी किती असावी, एखादा माणूस स्वर्गवासी झाल्यानंतर देखील एकेरी उल्लेख करणं हे क्रमप्राप्त नाही आहे. या उलट आपल्या सर्वांना सांगू इच्छितो का कैलासवासी यशवंतराव भांगरे साहेबांच्या बरोबर काम करत असताना साहेबांनी पुरेपूर त्यांचाही आदर केला होता. तदनंतर या ठिकाणी कैलासवासी अशोकराव भांगरे साहेब यांचं निधन झालं. साहेब त्यांना पाहायला गेले. साहेबांना देखील त्या बाबतीचा अतिशय धक्का बसला. त्यानंतर साहेबांना हॉस्पिटलला जायला लागलं. परंतु 10व्याच्या दरम्यान मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. साहेबांनी मला त्या 10व्यासाठी पाठवलं होतं. त्या 10व्यामध्ये मी स्पष्टपणे मला साहेबांनी सांगितलं होतं का कारखान्याच्या एवढ्या सगळ्या संघर्षामधून अशोकरावांना या ठिकाणी कारखान्याचं उपाध्यक्षपद त्या ठिकाणी भेटलेलं होतं आणि त्या उपाध्यक्ष भेटल्यानंतर दुर्दैवाने कैलासवासी अशोकराव भांगरेचं निधन झालं. तदनंतर आपल्याकडून कुठल्याही पद्धतीचा विरोध होणार नाही. त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती नुसतं त्या ठिकाणी संचालक नव्हे तर त्या ठिकाणी त्यांनी जी काही इतके वर्ष जी तपश्चर्या केली होती, या तालुक्यातील राजकारणामध्ये तपश्चर्याच म्हणायला लागेल, ती तपश्चर्या केली होती. त्या तपश्चर्यामुळं त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना त्या ठिकाणी कारखान्याचं उपाध्यक्षपद देण्याच्या संदर्भात तू त्या ठिकाणी मांड म्हणून सांगितलं होतं आणि त्या पद्धतीने मांडलं देखील. आमच्याकडून कुठलाही विरोध न होता
भांगरेताईंना त्या ठिकाणी उपाध्यक्षपद त्या ठिकाणी भेटलं, एक आनंदाचा क्षण आहे, आम्ही त्याही गोष्टीमध्ये मानतो. परंतु हे सर्व होत असताना ज्या पद्धतीने एकंदरीत ज्या दिग्वंत झालेल्या व्यक्तींबद्दल एक चुकीच्या पद्धतीने आमदार महोदयांकडून उद्गार होणं हे कुठेतरी वेदनादायी देणाऱ्या गोष्टी आहेत. त्याबद्दल त्यांची खेद व्यक्त करतो. त्या संदर्भामध्ये अशा पद्धतीचं होऊ नये, कारण की प्रत्येक माणूस या ठिकाणी कार्य करत असताना प्रत्येकाला आपले कार्य ते कार्य करत असताना त्यांनी अशा पद्धतीने वागू नये अशी माझी एक त्यांना विनंती आहे. त्याचबरोबरीने आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने काही प्रश्न उत्तर असेल तर ते आपण करू शकता. धन्यवाद. सुरुवातीला प्रास्ताविक केलं होतं, त्यांनी असं सांगितलं होतं की संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांनीच आम्हाला ही माहिती दिली आहे की बुवा त्या ठिकाणी ज्या काही हालचाली सुरू आहेत विश्वस्त घेण्याच्यासाठी पुतळा साहेबांच्या कुटुंबात असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. तुम्ही काय आता ते कोण कसं काय त्याच्यावरती नाही ते स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं. बोलायला खूप काही गोष्टी आहेत, मी त्यांच्याबद्दल बोलू शकतो का जिल्हा परिषदेच्या बारी गावच्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यांनी देखील त्यांची संस्था आहेत, त्या संस्थेने त्यांनी त्या इमारती बळकावल्यात, असं मला बोलायला काय जातंय, मला बोलायला काय जातंय. परंतु त्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींबद्दल कदाचित त्या व्यक्तीबद्दल किंवा ज्यांच्याबद्दल चर्चा करतात त्यांचं उघडपणे नाव घ्यावं. मला खात्री आहे की कार्यकारिणीमध्ये सगळेजण जे आहेत हे आम्ही कामकाज करत असताना एक मताने एक विचाराने सर्व कामकाज करतो. याच्यामध्ये आमच्यामध्ये कुणामध्ये दुजाभाव असायचं काही कारण नाही त्याच्यामध्ये. त्यानंतर त्यांनी एक आरोप असा केला अमित भांगरेंनी की बुवा ती जी काही शिक्षणाची कमिटी या ठिकाणी संस्थेने स्थापन केली आहे त्या कमिटीचे जे अध्यक्ष जे आहेत तर ते SP मालुसकर जे आहेत म्हणजे शिक्षणाधिकारी यांना त्या ठिकाणी नियुक्त केलेले आहे आणि त्यांच्यावर मात्र गुन्हा दाखल आहे. अशा व्यक्तीला तुम्ही त्या ठिकाणी कसं प्रेस नोट आम्ही आपल्याला जी काही प्रेस नोट देतोय या प्रेस नोटमध्ये देखील उल्लेख केलेला आहे का संपत मालुसकर सर यांचे वरील आरोपांबाबत. माननीय श्री संपत मालुसकर सर हे 1985 पासून गेली 40 वर्ष संस्थेचे प्रशासकीय कामकाज पाहत आहेत. त्यांचे काम चांगले असून ते प्रामाणिकपणे काम करत आहेत. संस्थेमध्ये सल्लागार समिती स्थापन केलेली नाही. तसेच मालुसकर सर हे कोणत्याही समितीचे अध्यक्ष नाहीत. तसेच ते कधीही जेलमध्ये गेलेले नाहीत. त्यामुळे आरोपांवर काही तथ्य नसून दादांत खोट्या व चुकीच्या माहितीवरती केलेला आरोप आहे. याबाबत खऱ्या अर्थाने एखाद्या व्यक्तींवरती अशा पद्धतीचे गंभीर पद्धतीचे आरोप लावत असताना किमान त्या ठिकाणी पडताळणी होणं गरजेचं आहे की खरोखर. नाही तर मग प्रत्येकावरती आपण म्हणतो ना, आज म्हणायला गेलं तर प्रत्येकाकडे ज्यांनी जे बोलतोय 4 बोटं आपल्याकडे आहेत, प्रत्येकाने तपासून पाहावं का आपल्यावर किती गुन्हे दाखल आहेत. मग गुन्हे दाखल झाल्याचे म्हटल्यानंतर आमच्याकडे देखील मोठी यादी आहे. सगळ्यांची पत्रिका काढली, कुंडली काढली तर प्रत्येकावरती गुन्ह्यांची मोठी यादी निघू शकते. मग ते व्यक्तिगत आरोप करत असताना कुठेतरी या ठिकाणी पहिले त्या गोष्टींची खात्री करून घ्यावी. आणि जर अशा चुकीच्या बद्दल एखाद्या माणसाला खऱ्या अर्थाने कामकाज करत असताना ही सर्व मंडळी जी बसलेली आम्ही सर्व कमिटी मेंबर आहे इथं येत असताना स्वतःचं पेट्रोल किंवा स्वतःचं भाड्याचं तिकीट काढून सर्वजण या ठिकाणी येत असतात. STचं तिकीट काढून कोणीही या ठिकाणी इथं आल्यानंतर काय 2 रुपये भेटतात असे कधीही होत नाही. परंतु काहीतरी खोटांत आरोप लावायचे. ही सर्व मंडळी फक्त शिक्षणाच्या मुळं आणि शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून घ्यायचं म्हणून खऱ्या अर्थाने प्रेरित होऊन यांची निवड झाली. निवड झाल्यानंतर स्वतःला झोकून देऊन या ठिकाणी ही सर्व मंडळी काम करतात आहेत. आणि मग हे काम करत असताना त्याचबरोबर या ठिकाणी संस्थेचे असणारे आमचे प्राचार्य आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी सर्व शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत. यांच्यावर कुठल्या ना कुठल्या वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप लावायचे आणि आरोप लावत असताना त्याचा जर पुरावा दिला तर नक्की त्याच्यावरती भाष्य करू. परंतु कुठेतरी एखाद्याला बदनाम करायचं आणि या बदनामी थांबवायचं असं माझं अमितरावांना या ठिकाणी नम्रपणे सांगणं आहे. आणि यापुढे जर असं कोणी जर वागत असेल आणि वारंवार संस्थेची बदनामी जर कोणी करायला निघत असेल तर शेवटी आम्हाला देखील या ठिकाणी कायदेशीर मार्ग पत्करावे लागतील.
हे देखील आपल्याला या ठिकाणी अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो. एकीकडं कोर्टाची प्रक्रिया संपल्याशिवाय, म्हणजे ते आपण म्हणतो ना का एखाद्या कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टामध्ये असलेला याचा निर्णय, म्हणजे जर जमिनीचा वाद असेल, जमिनीचा वाद आणि ती जमीन जर आपण नावावर करायला तहसील ऑफिसला गेलो तर तहसीलदार सुद्धा सांगतात का पहिले तुमचं कोर्टाचं आहे ते कोर्टाचं क्लिअर करून या, मग तुमचे जे काही जमिनीचे खरेदी विक्रीचे असेल ते देव होतील. उदाहरणार्थ त्याच धर्तीवरती जोपर्यंत कोर्टाचा कुठलाही निकाल येत नाही, मग उद्याला आपण एखाद्याला भरती केलं आणि त्याच्यावरती वरतून आदेश आला की परत त्यांना घ्या, तर मग त्यावेळेस काय करायचं? असंही सर्व कायदेशीर बाबीतले हे सर्व प्रश्न आहेत. कायदेशीर बाबीतले प्रश्न पूर्ण झाल्याशिवाय या ठिकाणी पुढील कारवाई करता येणं शक्य नाही त्या बाबतीतली. काय काय आता जी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे दोन पक्षकारांमध्ये, तर समोरच्या पक्षकारांनी विश्वास पदासाठी समजा आपल्याशी समझोता करण्याचा प्रयत्न केला न्यायालयीन प्रक्रियेद्वारे, तर आपली भूमिका काय असेल? नाही, संघर्ष करायचा म्हणजे संघर्ष कुठला मला कळाला नाही. समझोता, अच्छा, समझोता करायचा असेल तर बरं, समझोता असेल तर त्यावेळेस चर्चेतून आम्ही तयार आहोत ना चर्चा करायला. आम्ही कुठं म्हणतोय चर्चा करायची नाही. समझोता करायला कोर्टातला निकाल लागायला पाहिजे किंवा केस त्यांनी काढून टाकायला पाहिजे. त्यांना जर संधी आज परत विश्वस्त पदावर काम करण्यासाठी, तर आपली काय भूमिका असेल? कोर्टातला केस काढा कसं आहे हो 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 सगळ्यांच्या बोलण्यातून असं आलंय की ही संस्था तालुक्याची आहे, तालुक्याची राहील आणि सर्वपक्षीय पण आहे. हो. आता आपल्या कार्यकारिणीमध्ये सर्वपक्षीय सदस्य आहेत, काहींनी राजीनामे दिले, ते इतर पक्षाचेच होते आणि आतापर्यंत त्याबाबत 3 वर्षानंतर आता हा प्रश्न पुढे आलेला आहे. आजही या कार्यकारिणीमध्ये जे सदस्य विद्यमान आहेत त्याच्यात भाजपचे बरेच जण आहेत, त्याच्यानंतर कम्युनिस्ट पक्षाचे आहेत, शेतकरी संघटनेचे आहेत, काँग्रेसचे आहेत, कम्युनिस्ट आहेत, राष्ट्रवादीचे असतील, असे सगळ्या पक्षाचे असतानाही ह्या कार्यकारी सदस्य होते यांनी आपल्या पक्षात लोकांचे ज्यांचे गैरसमज आहेत त्या गैरसमजातून ते आरोप करतायत, ते दूर करण्याचे प्रयत्न केलेत का आणि नसतील केले तर का नाही केले असं काही पुरस्कार नाही. त्यांना जोडून माझा प्रश्न आहे का काँग्रेसचे शिवाजी नाही त्या दिवशी होते, त्यांनी सांगितलं की काँग्रेसचे सदस्य आहेत तिथे बाळू ते आंदोलनात आमच्यासोबत सहभागी होणार आहे, म्हणजे यांनी त्यांना माहिती दिलेली नाही संस्थेबद्दल. प्रश्न असा आहे, त्यानंतर अजून त्याचा एक जोडून प्रश्न असा आहे की जसं शिवाजीने म्हटले तसंच महेश नवलेंचे पण तिथे शिवसेनेचे होते, ते म्हटले की मच्छिंद्र धुमाळ पण हे जे काही आंदोलन उभं राहणार आहे एज्युकेशनच्या संदर्भात ते सुद्धा त्या आंदोलनात दिसतील असं त्यांनी म्हटलं. त्यांनी राजीनामा आणला होता आणि तो पावसात भिजला असं सुद्धा सांगितलं. असं पण नाही, या संदर्भात एक विचारू इच्छितो का या दरम्यानच्या काळात 2 पत्रकार परिषदा झाल्या. त्या 2 पत्रकार परिषदेमध्ये प्रामुख्याने जो आरोप होता का ही संस्था पिचडांच्या ताब्यात किंवा एका व्यक्तीच्या ताब्यात चालली का काय, आज मी त्या बाबतीतला अतिशय स्पष्टपणे खुलासा केलेला आहे. मी माझ्या कुटुंबातील एकाही सदस्याला आजपर्यंत या क्षणापर्यंत आपली प्रेस कॉन्फरन्स चालू असेपर्यंत देखील कुणालाही या ठिकाणी या संस्थेचा सभासद करावा म्हणून ही कार्यकारिणी त्या सभासद कोण ठरवणार आहेत? कार्यकारिणी ठरवणार आहे. या कार्यकारिणीच्या 2 सदस्यांनी देखील आपल्याला 3 सदस्यांनी या ठिकाणी सांगितलं का कुठल्याही पद्धतीचा माझा मी पत्रव्यवहारही केला नाही की अर्जही दिलेला नाही. मग याच्यावरती त्यांचा आरोप काय का भ्रष्टाचार, तर भ्रष्टाचारावरती या ठिकाणी बोलून झालंय का भ्रष्टाचार झालेला नाही, आणि भ्रष्टाचार झालेला असेल तर कुठं झाला काय झाला याचं त्यांनी तपशील सांगावं. त्याच्यावरती त्यांचं साक्ष समोर घेऊन बसून त्यांच्यावरती जे काही चर्चा असतील त्या चर्चा करायची आमची तयारी देखील आहे. पण निदान धादांत खोटे आरोप करायचे, मग आम्ही म्हणायचं मग कारखान्याचा विषय, मग काढायचा का कारखान्याचा विषय? मग कारखान्याच्या वेळेस तसं जर म्हणायचं गेलं तर आता एक गोष्ट सांगू इच्छितो
का एक पत्रकार परिषदेमध्ये आमदार महोदयाने काहीतरी कोतूरच्या विद्यालयाचं चर्चा केली, महाविद्यालयाच्या बाबतीतली. तर त्याच्या संदर्भात थोडीशी माहिती आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो. का कोतूरचं जे महाविद्यालय त्याची आपल्याला मंजुरी आल्यानंतर मार्केट कमिटीचं आपलं जे काही गोडाऊन होतं त्या गोडाऊनमध्ये आपण तात्पुरती त्या ठिकाणी त्या महाविद्यालयाची वर्ग शिकवत होतो. परंतु मागच्या वर्षी माननीय चेअरमनने तेथील मार्केट कमिटीचे चेअरमन यांनी संस्थेचे अध्यक्ष सेक्रेटरी यांना या ठिकाणी पत्र दिलं का आम्ही कांदा बाजार त्या ठिकाणी भरवतोय, त्या दृष्टिकोनातून आमची जागा जी आहे म्हणजे मार्केट कमिटीची जागा आहे ती मार्केट कमिटीची जागा त्या ठिकाणी ती रिक्त करून द्या. तदनंतर या ठिकाणी कामकाज करत असताना संस्थेने या ठिकाणी पाहिलं का 2009 साली या ठिकाणी कोतूर ग्रामपंचायतीने या ठिकाणी एक आपल्याला जागेचा ठराव करून दिलेला होता का या ठिकाणी तुम्ही बांधकाम करा म्हणून. परंतु त्यावेळेस आपल्याकडं आर्थिक ज्या काही गोष्टी आहेत का इमारत बांधणे काम करणं आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम नसल्यामुळे त्या ठिकाणी आपण ती इमारतीचा बांधू शकलो नाही. परंतु दरम्यानच्या काळात या ठिकाणी आपण पाहतो का नंतरच्या कालखंडात म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 4-5 वर्षापूर्वी एक कोते साहेबांनी त्या ठिकाणी ज्या जागेचा एक व्यवहार झाला त्या जागेचा व्यवहार असताना त्या ठिकाणी एक पायाचं बांधकाम केलेलं होतं. त्या पायाचं बांधकाम पूर्ण झालेलं होतं आणि ते पायाचं बांधकाम उभं राहिल्यानंतर त्या आपल्याला पाहतोय की एकीकडं गुणवत्तेवर ते सगळे बोलले आणि गुणवत्तेवर बोलत असताना या ठिकाणी आपण बघतो या सर्व महाविद्यालयात या महाविद्यालयांमध्ये नॅकची कमिटी आलेली होती. मग शमशेरपूरला आली, अकोल्याला आली, त्याच्यानंतर शेंडीला गेली असेल आणि कोतुळा गेलेली होती. म्हणजे कोतुळा नॅकची कमिटी गेली त्यावेळेस त्यांच्या निदर्शनाचं आलं का त्या ठिकाणी नॅकचे आपल्याला मार्क कमी पडले. का मार्क कमी पडले का तिथल्या पायाभूत ज्या इमारती आहेत त्या इमारत आपल्या उभ्या नव्हत्या, त्याच्यामुळे ते आपल्याला त्या ठिकाणी नॅकचं मूल्यांकनमध्ये आपल्याला कमी मार्क भेटले आपल्याला पाहायला भेटतात. म्हणून खऱ्या अर्थाने संस्थेच्या आमच्या सर्व कार्यकारिणीने हे ठिकाणी ठरवलं का जे जुनं बांधकाम झालेलं आहे त्याच्यावरती तात्पुरती शेड उभी करावी. ज्यावेळेस आपल्याला पूर्ण सगळं फुलफिल स्वरूपात आपण सुरू करू त्यावेळेस आपण जी जागा घेतलेली आहे त्या जागेमध्ये चांगल्या धर्तीवरचं चांगलं इमारत त्या ठिकाणी पक्कं बांधकाम त्या ठिकाणी करू या हेतूने त्या ठिकाणी काम सुरू केलं. काम सुरू केल्यानंतर माननीय आमदार महोदय यांचे एक खंदे समर्थक ज्यांचा बोर्डही मी पाहतो येता जाता का शुभेच्छांचा दिलेला होता बबलू देशमुख यांचा. तर त्या बबलू देशमुखांनी या ठिकाणी आपल्या या अकोला कॉलेजचं जे काही काम आहे ते बंद पाडलेलं आम्हाला या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे. माझी आमदार महोदयांना विनंती आहे का खरोखर आपल्याला देखील अतिशय कळकळीची काळजी वाटते आपल्याला देखील. तर त्या कॉलेजचं जे काय कामकाज असेल ते कामकाज आपल्याच या तालुक्यातील गोरगरीब मुलं विद्यार्थिनी त्या ठिकाणी बसणार आहेत. तातडीने आपण आपल्या सहकार्याला बबलू देशमुखाला सांगावं का ते कामकाज पूर्ण व्हावं, पूर्ण होऊन द्यावं, त्याला कुठल्याही पद्धतीचे अडथळे करू नये अशी मला त्यांना उलट या निमित्ताने विनंती आहे. काम बंद करायचं कारण या ठिकाणी दाखवलं की तुमचा जो ठराव होता तो ठराव 2009चा आहे आणि तुम्ही काम अद्याप आता सुरू केलं असं त्याच्यात सांगितलं. आमदारांच्या विरोधात काम करणाऱ्या 2 संस्थांच्या अध्यक्षांच्या म्हणजे त्या संस्थेच्या चौकशा लावल्या आमदार साहेबांनी त्यांच्या विरोधात काम करणारे जे महत्वाची माणसं आहेत पक्ष तसे आपल्या संस्थेची काही चौकशी लावली नाही अजून तरी चौकशी लागली नाही. पण तुम्हाला एक आमदार महोदयांना विनंती आहे का नेमकं आमदार महोदयांना तालुक्यातील शैक्षणिक दृष्टिकोनातून काम करणारे जी कोणी व्यक्ती असतील मग ते विरगावचे रावसाहेब वागचौरे असू द्या, त्याचबरोबर या ठिकाणी मधुकरराव नवले साहेब असू द्या, खरोखर त्यांनी या ठिकाणी शून्यातून या सगळ्या संस्था उभ्या केलेल्या आहेत. आणि मग एवढ्या प्रचंड मेहनत कष्ट करून संस्था उभ्या करत असताना केवळ निवळ राजकारणासाठी काहीतरी चौकशी लावं हे मला या ठिकाणी पटत नाही. त्यांना विनंती आहे की शैक्षणिक क्षेत्रात तरी राजकारण आणू नये असं माझ्या सरकारला त्यांना विनंती आहे. आपण पाहत असाल का प्रत्येक घटनेच्या नियमानुसार ज्या संस्था चालतात
प्रत्येक संस्था, मग दूध संघ असू द्या, कारखाने असू द्या, की आपल्या सहकारी सोसायट्या, विविध कार्यकारी सोसायट्या असू द्या, या किंवा दूध संघाच्या आपल्या खाली दूध संस्था असू द्या, या सर्वांना किंवा वेगवेगळ्या आपल्या तालुक्यातील शैक्षणिक संस्था आहेत, मनकर साहेबांपासून सगळ्यांच्या व्यक्तिगत संस्था आहेत, या संस्थांमध्ये या ठिकाणी प्रत्येकाचा बायलाज नियम कार्यकारिणी या ठिकाणी ठरलेली असते. मग बायलाज काय म्हणतो का सभासद कोणाला मिटिंगला बोलावं, मिटिंगला बोलवत असताना त्या सभासदांना बोलावं, सभासदांना मान्यता द्यावी, सभासदांनी द्यावं, हे कशामध्ये ठरलं आहे? हे घटनेमध्ये ठरलेलं आहे. आणि जर घटना बदलायची असेल तर मग त्याबद्दलची कार्यकारिणीमध्ये आणि त्याचबरोबर या ठिकाणी सर्वसामान्य बैठकीमध्ये ज्यावेळेस चर्चा येईल त्यानंतर जे येणारे प्रश्न असतील त्याच्यावर चर्चा करायला आमची काही हरकत नाही आहे. मनकर साहेबांनी जे देश असं म्हटलं होतं की ते जे काही मागच्या आंदोलन झालं आता जी कार्यकारिणी आहे किंवा आता जे विजय साहेबांचे अनुयायी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनी तो त्या ठिकाणी शब्द पाळावा असे त्यांनी मी त्याचा खुलासा केलेला आहे. आणि आपल्याला अतिशय नम्र पण या संदर्भातलं वंदनीय मधुकरराव पिचड साहेब यांनी 2022 मध्येच या संदर्भातला खुलासा केलेला आहे. आणि राहिली ही जनसामान्याची राहावी म्हणून आपल्याला आज या मितीला आणि या क्षणाला देखील सांगतो का आजपर्यंत या संस्थेमध्ये पिचड नावाचा एकही कर्मचारी घेतलेला नाही किंवा पिचड म्हणून एकही कर्मचारी किंवा कुठल्याही पद्धतीचा कामगार आज या ठिकाणी काम करत नाहीत. या उलट आपापल्या संस्थेचं ज्यांनी त्यांनी पाहावं काय काय कोण कोण संस्थेवरती कशा पद्धतीने कोण कोणाला घेतं मी सांगणं मी आज उचित ठरत नाही. आपण जर शोध घेतला तर प्रत्येकाच्या कुटुंबातील अनेक व्यक्ती त्याच्या संस्थेत काम करतात हे आपल्याला दिसून येईल. या संदर्भातली ही मान्यता कोण देणार आहे? सर्वसाधारण सभा. ज्यावेळेस सर्वसाधारण सभेमधून हे सगळ्या गोष्टींचे चर्चेला विषय येतील, त्याच्यातून पुढं चर्चा होऊन विषय पुढे येतील, सर्व कार्यकारिणींनी त्या किंवा सर्व जनरल मिटिंगनी मान्यता दिली तर आम्ही या ठिकाणी नवीन हे बसलेलो आहे घेण्यासाठी. आम्ही कोणाला होय म्हणत नाही, कोणाला नाही म्हणत नाही. पण जे काही कामकाज आहे ते कामकाज जी काही संस्थेची चौकट आहे, नियमांची चौकट आहे, त्या चौकटीत राहूनच करायला लागेल ना. एकीकडे ते हांडेसाहेब म्हणतात, कोण म्हटलं ते सावंत बोलले वाटतं, ते विनय सावंत, एक सूचक झाला आणि दुसऱ्याने हे घेतलं. मग त्यांनाच विचारू इच्छितो त्यांच्या संस्थेत काय चाललंय, त्यांच्या संस्थेत काय चाललंय, कशा पद्धतीने नेमणुका होतात, काय होतात. जर राहिली गुणवत्तेच्या बाबतीतली तर त्यांच्या शाळेमधून बारीच्या ह्याच्यातून 2 मुली कशा मागच्या वर्षी गायब झाल्या, कुठं गेल्या, कशा गेल्या याची चौकशी करता येईल. एक दुर्दैवाने एक मृत्युमुखी पडलेली आहे त्याच्याही संदर्भातली चौकशी करता येईल. परंतु वैभव पिचड व्यक्तिगत राजकारणातून किंवा व्यक्तिगत कोणावरती टीका टिप्पणी करणारा नाही. शैक्षणिक क्षेत्र हे पवित्र क्षेत्र मानलं जातं आहे आणि या पवित्र क्षेत्रामध्ये मी राजकारण आणू इच्छित नाही, हे अतिशय नम्रपणे सांगतो. कारखाना पण तोपर्यंत बऱ्यापैकी अवस्थेत होता. आता डॉक्टर रामतेंच्या अध्यक्षतेखाली समृद्धी महामंडळाची नेमणूक कारखाना बंद केला. पण आता लागवडची परिस्थिती आहे ना, गळीची व्यवस्थित परिस्थिती आहे ना, म्हणजे प्रचंड भयानक परिस्थिती आहे आता. आणि तिथे पण भ्रष्टाचार झालेला आहे. नाही हे बघा, नाही आपल्या सर्वांना अतिशय नम्रपणे विनंती करू इच्छितो का या संस्थेवरती बोलत असताना त्यांनी त्यांच्या कदाचित हे सोडल्या असतील, मर्यादा सोडल्या असतील, परंतु आम्ही तेवढ्या मर्यादाला जाणार नाही. कारण की कारखान्याच्या संदर्भात ज्यावेळेस निवडणूक लागली आणि निवडणुकीच्या दरम्यान माझ्याकडून काही चुकीचे म्हणजे माझ्याकडून काही ओघाने जे शब्द गेले होते, त्याच्यानंतर साहेबांनी मला बोलवलं. घरी गेल्यानंतर मला सांगितलं का ही आपल्या तालुक्याची भाग्यलक्ष्मी आहे, याच्या संदर्भातले तुझ्याकडून पुढच्या कालखंडामध्ये कुठल्याही पद्धतीची वाच्यता करायची नाही. तदनंतर कारखान्याची आमची जरी सत्ता गेली नंतर देखील साहेबांनी मला त्या ठिकाणी 2दा
देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाठवलं होतं का आपल्या कारखान्याला जो लागणारा अर्थपुरवठा आहे तो अर्थपुरवठा त्यावेळेस नियमित सुरळीत झाला पाहिजे, जे काही केंद्राचं पॅकेज होतं ते पॅकेज आलं पाहिजे। या दृष्टिकोनातून साहेबांनी स्वतः मला 2दा देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाठवलं, मी त्यांची भेट घेतली। याच्याही उपरांत पिचड साहेबांनी स्वतः फोनवरती देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलले, अमित भाई शहांना देखील या ठिकाणी विनंती केली का माझा कारखाना आहे जरी आमचा नसेल पण या कारखान्यातली ही भाग्यलक्ष्मी जर या ठिकाणी थांबली तर कारखान्यामध्ये या तालुक्यातील हाहाकार माजल, त्याकरता कुठल्याही परिस्थितीमध्ये ही भाग्यलक्ष्मी चालली पाहिजे। या दृष्टिकोनातून केंद्राचं पॅकेज तुम्ही देऊ करा, या पद्धतीची भूमिका साहेबांनी त्या ठिकाणी मांडलेली होती। त्या पद्धतीचं कामकाज या ठिकाणी झालेलं आहे। राहिली गोष्ट आपण मांडलाय तो प्रश्नाच्या संदर्भात, मी पाहतोय की दुर्दैवाने गायकर साहेब आजारी पडलेले आहेत। मी सुयश चिंतू तर लवकर ते या ठिकाणी आजारातून बरे होऊ द्या, परंतु दरम्यानच्या काळात काही गोष्टी ऐकतोय की ते अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत असं काहीतरी ऐकतोय। परंतु या निमित्ताने ज्यावेळेस मी पाहतोय की निवडणूक लढवली, ती निवडणूक लढवत असताना या शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून आमदार किरण लामटे या ठिकाणी कार्यरत होते आणि आजही सुकाणू समितीवरती कदाचित त्या ठिकाणी ते कार्यरत आहेत। माझी आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी विनंती आहे की माननीय लामटे गुरुजी देखील त्या कारखान्यावरती संचालक मंडळामध्ये आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी कारखान्याची अडचण आहे ह्या सगळ्या आपल्या लोकांकडून आणि अनेक लोकांकडून पाहतो ऐकतोय। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या कार्यदक्ष आणि कर्तव्यदक्ष आमदार महोदयांनी त्या ठिकाणी कारखान्यावरती ताबा घ्यावा किंवा चार्ज घ्यावा, त्या ठिकाणी स्वतःचं नेतृत्व घ्यावं, दाखवावं, त्या ठिकाणी चेअरमन व्हावं आणि अतिशय सुरळीतपणे आपला हा कारखाना चालवावा अशी त्यांना देखील या ठिकाणी विनंती करतो। आणि त्यांना जो अशोक वांगरेंच्या दशक्रियाच्या विधीमध्ये मी जे बोललो होतो तशा पद्धतीने पुन्हा एकदा आपल्या सर्वांसमोर सांगतो, ते या कारखान्याचे चेअरमन होत असतील तर त्या बाबतीत माझा कुठलाही या ठिकाणी आक्षेप असायचं कारण नाही। त्यांनी निश्चितपणे त्या कारखान्याचं चेअरमन व्हावं आणि अतिशय आपली ही भाग्यलक्ष्मी आहे ती भाग्यलक्ष्मी सुरळीतपणे चांगल्या पद्धतीने कष्टकरी गोरगरीब शेतकरी कुटुंबातील माणूस आहे। कारण की 2 वर्ष आपण पाहिलं का लागोपाठ 2 वर्षाचे सीझन झाले, इतर कारखान्यांच्या तुलनेत आपण थोडे का होईना पगार कमी घेतलेत, आपल्या ऊसाचा बाजार कमी घेतला। मला वाटत होतं त्याच्यावर चर्चा करावी, परंतु ही चर्चेची वेळ नाही, परंतु आपण प्रश्न उपस्थित केला म्हणून या गोष्टीची चर्चा करतोय। त्यांनी खुशाल त्या कारखान्याचं चेअरमन व्हावं, आमच्या शुभेच्छा आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ही कामधेनू चालवावी अशी माझी त्यांना विनंती आहे। अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर आहेत, त्यांच्या गावामध्ये डॉक्टर असून सुद्धा कावेरीचे प्रचंड मोठे अगोदर सभासद आहेत, जे मुळात जो सभासद आहे त्या सभासदांमधूनच या ठिकाणी कार्यकारिणी निवडली जाते। नाही आपले सभासद 20 वर्षापूर्वी सभासद झालेले